नमस्कार, रोकठोकमध्ये आपलं स्वागत. पु ल देशपांडे आसामी आसामी आपल्या एकपात्री प्रयोगामध्ये एका ठिकाणी असं म्हणतात की या जगामध्ये काय बोललंय यापेक्षा कोण बोललंय याला अधिक महत्त्व आहे. आपल्या जगामध्ये, आपल्या महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये किंवा संपूर्ण जगामध्ये अनेक जण अनेक गोष्टी सातत्याने बोलत असतात, अनेक विधानं येत असतात. मात्र ही विधानं कोण करतो याला अधिक महत्त्व असतं. आज सुद्धा अशीच दोन विधानं संपूर्ण देशभर चर्चेचा विषय ठरली आहेत. त्यातली विधान करणारी पहिली व्यक्ती आहे तृणमूल काँग्रेसचे खासदार तपस पाल आणि दुसरी व्यक्ती आहे गोव्याचे मंत्री सुदीन ढवळीकर, जे गोव्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री आहेत. या दोघांनीही आक्षेपार्ह विधानं केलेली आहेत. तपस पाल यांनी जाहीर भाषणामध्ये प्रतिपक्षाला, त्यांचा जो मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष हा पश्चिम बंगालमधला त्यांचा विरोधी पक्ष आहे, त्यांना जीवे मारण्याची धमकी दिलेली आहे आणि त्याचबरोबर काही तरुणांना पाठवून महिला कार्यकर्त्यांवर आम्ही बलात्कार करू अशी अत्यंत हीन दर्जाची धमकी त्यांनी दिलेली आहे. तर दुसरीकडे सुदीन ढवळीकर यांनी तंग कपडे किंवा बिकिनी घालणं हे चुकीच्या संस्कृतीचं निदर्शक आहे, आपल्या संस्कृतीचं काय होणार जर आपण अशा कपडे घालायला परवानगी दिली तर, असं विधान केलेलं आहे. आणि त्यालाच महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा सुद्धा त्यांनी सोयीस्कररित्या आणून जोडलेला आहे. ही जी अशी विधानं सातत्याने केली जातात किंवा अधूनमधून जी समोर येतात, ही विधानं अनवधानानं केली जातात की त्याच्यामागे निश्चितपणे काही हेतू असतो, काही संदेश पोचवायचा असतो, त्याच्यामागे काही राजकीय गणित असतात. अशा विधानांकडे आपण नेमकं कसं पाहायला पाहिजे? निवडणुकीच्या काळामध्ये वेगळी भाषा बोलणारे, महिलांच्या हिताची भाषा बोलणारे, कायदा सुव्यवस्थेची भाषा बोलणारे निवडणुका संपल्यानंतर अचानकपणे असे शब्द का नेमके वापरायला लागतात? आणि महिला हे सामाजिक स्तरावर असेल किंवा राजकीय स्तरावर असेल सुद्धा सॉफ्ट टार्गेट बनता आहे का राजकारणाचं? या सगळ्या विषयांचा आज आपण परामर्श घेण्याचा प्रयत्न करणार आहोत राजकीय संस्कृती आणि विकृती या खास कार्यक्रमात. आणि या विषयावर चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आमच्या पुण्याच्या स्टुडिओतून आहेत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर कुमार सप्तर्षी. त्याचबरोबर या चर्चेमध्ये सहभागी झालेले आहेत विश्व हिंदू परिषदेचे केंद्रीय मंत्री व्यंकटेश अबदेव. त्याचबरोबर नागपूरहून या चर्चेमध्ये सहभागी होत आहेत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सीमा साखरे. आणि काही वेळातच प्रसिद्ध अभिनेत्री आदिती सारंगधर सुद्धा या चर्चेमध्ये सहभागी होणार आहे. आपण चर्चेला सुरुवात करूया व्यंकटेश अबदेव यांच्यापासून. व्यंकटेशजी, पश्चिम बंगालचा मुद्दा आपण थोडा चर्चेला बाजूला ठेवूया. सध्या जो गोव्याच्या मंत्र्यांनी केलेलं विधान आहे ते विधान तुम्हाला मी सांगतो, त्याचा मराठी अनुवाद असा आहे की तंग कपडे किंवा बिकिनी हे चुकीची संस्कृती आहे. अशा कपड्यांना आपण परवानगी दिली तर आपल्या संस्कृतीचं काय होणार? महिलांच्या सुरक्षेसाठी सुद्धा सार्वजनिक ठिकाणी बिकिनी घालणं धोकादायक आहे, असं सुदीन ढवळीकर जे गोव्याचे मंत्री आहेत त्यांचं विधान आहे. या विधानाकडे आपण कसे पाहता? अनावधानानं केलेलं हे विधान आहे असं आपल्याला वाटतं की त्यामागे काही राजकीय स्पष्ट भूमिका आहे असं तुम्हाला वाटतं? कसं पाहता आपण या विधानाकडे? मला असं वाटतं की पाल यांचं विधान आणि ढवळीकर यांचं विधान या दोहोंमध्ये तफावत आहे. बिलकुल. पाल यांचं विधान अत्यंत आक्षेपार्ह आहे. दुसरं, ढवळीकरांचं जे विधान ज्याला आपण प्राधान्याने चर्चेमध्ये घेतलेलं आहे प्रथम, तर ढवळीकरांनी जे म्हटलं की तंग कपडे घालून, तोकडे कपडे घालून पबमध्ये जाणे किंवा दारू पिणे हे आमच्या संस्कृतीला मान्य नाही, हे जे त्यांचं जे विधान आहे, ह्या आशयाचं हे विधान मला वाटतं की ते आक्षेपार्ह नाही आहे. कारण हे आमच्या देशामध्ये स्त्रीच्या संदर्भामध्ये देवी रूप किंवा मातृरूप या संदर्भातला दृष्टिकोन आहे. तर देवी रूप किंवा मातृरूप स्त्रीकडे आमचा बघण्याचा दृष्टिकोन तेवढाच आदरणीय आहे, पूज्य भाव आहे आमच्या मनामध्ये. आणि त्यांचा पोशाख देखील हा पूज्य भाव वाढवणारा असल्यास अधिक चांगलं होईल असं त्यांचं म्हणण्याचं तात्पर्य असावं असं मला वाटतं. हा मुद्दा केवळ चांगलं काय आणि वाईट काय हे दर्शवणारा मुद्दा आहे असं मला वाटतं. याच्यामध्ये केवळ स्वातंत्र्य आमचं किंवा मर्यादित होतं अशा प्रकारचं जर का कोणी त्याच्यामध्ये भाव निर्माण करत असेल तर ते मला असं चुकीचं वाटतं. कारण
स्वातंत्र्य आहे, परंतु स्वातंत्र्यालाही काही मर्यादा आहे, जेणेकरून आमची जी प्रतिमा आहे, आमचा जो संस्कार आहे, तो संस्कार नष्ट होता कामा नये. आणि त्यामुळे जसं त्यांचं स्वातंत्र्य आहे तसं त्यांना सांगण्याचा चांगलं काय आहे वाईट काय हे सांगण्याचा आमचा अधिकार आहे. आणि वडिलकीच्या नात्याने हे आम्ही पत्परदारेषु हा आमचा संस्कार आहे. यत्र नार्यस्तु पूजन्ते रमन्ते तत्र देवता. म्हणजे ज्या ठिकाणी नारीची पूजा होते, स्त्रीची पूजा होते, त्या ठिकाणी लक्ष्मीचा निवास असतो, ही आपली संस्कृती आहे. आणि त्याला धरून जर का अशा प्रकारचे त्यांनी वक्तव्य केलं असेल तर मला असं वाटतं फार काही ते गैर होईल अशातला भाग नाही. कोणाच्या मात्र व्यंकटेश आपदेवजी पुढे जाण्यापूर्वी ही चर्चा पुढे नेण्यापूर्वी एक तुमच्याच विधानातलं जे तुमचा जो दावा आहे की आपल्या संस्कृतीमध्ये स्त्रीकडे माता म्हणून किंवा देवता म्हणून पाहिलं जातं. प्रश्न असा आहे की स्त्रीची वेशभूषा काय आहे याच्यावरून आपल्या मनामध्ये तिचा दर्जा काय आहे ही गोष्ट ठरते का? नाही, तिच्याकडे बघण्याचा हा दुसरा दृष्टिकोन नाही आहे. तिचा वेशभूषा तिची जी आहे तो मनामध्ये पूज्यभाव निर्माण करणारा असला तर अधिक चांगलं होईल असं मी सुरुवातीलाच म्हटलं. तो जर का भाव नसला तर जर का आमची मुलगी आमची आई जर का क्लबमध्ये जायला लागली, पबमध्ये जायला लागली तर शुभम करोतीचा संस्कार कोण करणार मुलांवरती? आजची जी मुलं आहेत ते उद्याचे पुरुष होणार, त्या महिला होणार आणि मग त्यांच्यावरती संस्कार राहणार नाही. आज जो प्रश्न आहे की बलात्कार वगैरे हे सगळे जे काही प्रश्न आहे तर त्या प्रश्नाच्या मागे संस्काराचा अभाव हे मूळ कारण आहे. त्या मुलांवरती पुरुष जातीवरती पण संस्कार करावे लागतील आणि स्त्री जातीवरती देखील संस्कार करावे लागतील. हे ठीक आहे, तुमचा मुद्दा लक्षात आलेला आहे. आपण ही चर्चा पुढे नेऊया. मी येतो पुन्हा तुमच्याकडे. डॉक्टर कुमार सप्तर्षी, शुभंकरोतीचा उल्लेख त्यांनी केला. शुभंकरोती आणि पब मध्ये जाणं ह्या दोन एकमेकांच्या विरुद्ध असलेली ही दोन टोकं आहेत असा याचा अर्थ आपण काढायचा का? या दोन्ही गोष्टी एकाच वेळी अस्तित्वात असू शकत नाहीत का? पब मध्ये जायला पाहिजे असं माझं म्हणणं नाही, पण शुभम करोती म्हटलंच पाहिजे या म्हणण्याला तसा आता काही फार अर्थ नाही. त्याचा एक संदर्भ होता. पूर्वी काही इलेक्ट्रिसिटी नव्हती तर दिवे लागणीला घरात येणं म्हणजे अंधार पडायच्या आत घरी येणं आणि त्यावेळेला त्या निमित्तानं जे सांगायचं शुभम करोती म्हणजे सर्वांनी घरात यावं संध्याकाळच्या आत. आता लाईट आहेत, रस्त्यावर लाईट असतात, तर हे काही असं मागचं सारखं उगाळणं हे बरोबर नाही. दुसरं असं आहे की लोकांना आपलं हित कळत नाही का पुरुष प्रधान संस्कृती परत आणायची म्हणजे सर्व स्त्रियांचंच चुकतं. ती गुलाम असली पाहिजे, लहानपणी आपल्या वडिलांची, तरुणपणी आपल्या नवऱ्याची आणि म्हातारपणी आपल्या मुलाची. मनुस्मृतीमध्ये लिहिलंय की नवरा बायकोमध्ये 16 वर्षाचं अंतर असावं, कारण तिला कंट्रोल करणं शक्य झालं पाहिजे नवऱ्याला. तर हे कंट्रोल करण्यासाठी हे पोलिसाचं काम करतोय का आपण? म्हणजे याला असं म्हणतात चापो, म्हणजे चारित्र्य पोलीस. चारित्र्य पोलिसाचं काम आणि संस्कृती यांचा काय संबंध आहे? काही संबंध नाही आहे. आणि संस्कार जे म्हणतात ते 7 पिढ्याचे संस्कार म्हणजे काय असतं? आपल्या आजोबांना त्यांच्या आजोबांनी लहानपणी काहीतरी सांगितलेलं असतं. तर असं आजोबांनी ऐकलेलं आपल्याकडपर्यंत आलं त्यांच्या आजोबांचं, असं एक 6-7 पिढ्याचं तेच आणणं आणि त्याला संस्कार म्हणणं हे बरोबर नाही. संस्काराच्या बरोबर विचार द्यावा लागतो. आजच्या परिस्थितीत काय नाही. तर मुलांना ते चूक असेल तर सांगावं की बुवा असं चूक आहे, पण त्याची सक्ती वगैरे करू नये, नाहीतर रेजिमेंटेशन होईल. बिलकुल, त्याची सक्ती करू नये असा तुमचा मुद्दा आहे. याच विषयी आपण ही चर्चा पुढे सुरू ठेवणार आहोत. सीमाजी, ब्रेकवर जाण्यापूर्वी जी चर्चा सुरू होती तोच मुद्दा थोडा पुढे घेऊन जाऊया. महिलांनी पबमध्ये जाऊ नये, महिलांनी तोकडे कपडे घालू नयेत, महिलांनी मद्यप्राशन करू नये, रात्री घराबाहेर महिलांनी पडू नये. तर ही जी सगळी वागण्याची आणि संस्कृती जपण्याचे जे निकष आहेत ही सगळी गणितं अल्टिमेटली महिलांपाशीच येऊन का थांबतात? त्याच्या मागे काही राजकीय सोय आहे किंवा एक पुरुषी राजकीय स्वार्थ त्याच्या मागे दडलेला आहे असं तुम्हाला वाटतं का?
सीमाजी, माझा आवाज येतोय तुमच्यापर्यंत? सीमा साखरे यांच्यापर्यंत आपला आवाज पोहोचत नाहीये. काही वेळात आपण पुन्हा एकदा त्यांच्याशी संपर्क साधूया. आदितीकडे हा प्रश्न घेऊन मी जातो. आदिती, ज्या प्रकारची विधानं केली जात आहेत, तपस पाल यांनी विधान केलं, ते माघारी सुद्धा त्यांनी घेतलं, दिलगिरी व्यक्त केली, त्यानंतर गोव्याच्या मंत्र्यांचं हे विधान आहे. या विधानाकडे तू कशी पाहतेस आणि ही सगळी गणितं महिलांपाशीच येऊन का ठेपतात असं तुला वाटतं? गंमत आहे खरं, ही सगळी गणितं महिलांपाशी येऊन थांबतायत. मुळात तुम्ही जसा विचार करता त्या पद्धतीने तुम्ही वागता. असं नाही की शुभम करोती ज्यांनी कधी नाहीये किंवा ज्यांनी म्हटलेलं आहे अशा लोकांनी या विकृती केल्या नसतील. आपण आता प्रत्यक्ष जाऊन मला काही विचारता नाही येणार त्या लोकांना, पण महिलांवर अत्याचार करणाऱ्या सगळ्या पुरुषांना ज्यांना ऑलरेडी शिक्षा झालेली आहे, तर विचारा कधी आयुष्यात शुभम करोती म्हणलं असेल की नाही. म्हणलं असेलच त्यांनी डेफिनेटली. आता पण तुम्ही ज्या पद्धतीने विचार करायला सुरुवात करता, लहानपणी संस्कार करण्याचं काम आई वडील करतात, आजूबाजूचे शिक्षक करतात, आपल्या आजूबाजूची मंडळी करतात, पण त्या संस्काराला पुढे कसं घेऊन जायचं हे तुम्ही ठरवायचं असतं. तुमचं पिअर प्रेशर, तुम्ही चुकीच्या लोकांच्या संगतीत पडलात किंवा चुकीच्या लोकांबरोबर राहिलात तर कदाचित तुमच्यामध्ये असं होऊ शकतं. पण मला असं वाटतं शेवटी तुमच्यावर काय संस्कार झाले त्याच्यापेक्षा ते तुम्ही कसे पुढे नेलेत यावरती बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात. बिलकुल बिलकुल, हा फार महत्वाचा मुद्दा मांडलेला आहे आदितीनी. व्यंकटेशजी, याच्यावर तुमचं काय म्हणणं आहे? हा जो अत्यंत लॉजिकल मुद्दा समोर येतो आहे की शुभम करोती म्हणणारे, अर्थात शुभम करोती एक प्रतीक, तुम्ही ते उदाहरण दिलं म्हणून मी म्हणतो आहे, शुभम करोती म्हणणारे सगळेच सज्जन असतात आणि पबमध्ये जाणारे, तंग कपडे घालणारे सगळेच दुर्जन असतात, असा ठोस दावा आपण करू शकता का? त्याच्यामध्ये त्यांनी शुभम करोती हे प्रतीक आहे, हा संस्कार आहे. हो, बिलकुल. परंतु हा संस्कार पुढील आयुष्यामध्ये प्रखरपणे घेऊन जाणे, तो किती घेऊन गेला, कदाचित वाईट संगत लागली असेल तर तो गळून पडला असेल, परंतु तो एक लहानपणी झालेला संस्कार हा घट्ट असतो, परंतु आयुष्यभर तो संस्कार हा होतच राहिला पाहिजे. संस्काराची प्रक्रिया ही चालूच राहिली पाहिजे. या संदर्भामध्ये एक विवेकानंदांचं मी उदाहरण देईल. विवेकानंदांना अमेरिकेमध्ये सभेमध्ये एक प्रश्न विचारला गेला, काय तुमच्या देशामध्ये स्त्री आणि पुरुष समान आहेत? विवेकानंद एक क्षण थांबलेत आणि म्हणालेत नाही. आणि नाही म्हटल्याबरोबर शेमच्या घोषणा झाल्यात. त्यांना शेमच्या त्या घोषणा होऊ दिल्यात आणि विवेकानंद लगेच म्हणाले, आमच्या देशात स्त्री पुरुष समान नाही, तर स्त्री ही त्याच्याही पुढे जाऊन पूज्य आहे, आम्हाला तिची आम्ही पूजा करतो. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. या देशातला जो संस्कार आहे, संस्कृतीतला जो संस्कार आहे, तो फार महत्त्वाचा आहे. कारण भारतीय संस्कृतीमध्येच देवीची पूजा केली जाते. बिलकुल, विवेकानंदांचं उदाहरण तुम्ही दिलं. आपल्याबरोबर आपला हाच मुद्दा घेऊन आपण सीमा साखरेंकडे जाऊया. सीमा साखरे, आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय? सीमाजी, सीमाजी, आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय? नाही, पुन्हा एकदा त्यांचा संपर्क तुटलेला आहे. सप्तर्षींकडे जाऊया. सप्तर्षी, हा जो मुद्दा त्यांनी मांडलेला होता, विवेकानंदांनी जे उत्तर दिलेलं होतं अमेरिकेमध्ये, तशी परिस्थिती सध्या भारतामध्ये आहे असं आपल्याला वाटतं का? आणि सध्याचे राजकीय पक्ष किंवा जे असे नेते ही जी विधानं करतायत ते त्या संस्कृतीचे पाईक आहेत, ती संस्कृती पुढे नेत आहेत असं आपल्याला वाटतं का, विशेषतः हे गोव्याचे मंत्री? बिलकुल नाही. आणि विवेकानंद म्हणले होते त्याचा संदर्भ वेगळा होता. संदर्भ असा होता की आमच्या देशातल्या विषमतेवर तुम्ही बोट ठेवणार तर मग मी त्याचं डिफेन्स करील. ते डिफेन्स लॉयर जो असतो तो जसं समर्थन करतो तसं म्हणजे विवेकानंदांनी केलेलं आहे, नरेंद्रांनी. हो. आता हा जो भाग आहे सायकोलॉजिकली नीट जर बघितलं की संस्कार म्हणजे पॅसिव्ह ब्रेनमध्ये, पॅसिव्ह थॉट म्हणजे त्याला काही तिथं क्रिया प्रतिक्रियाच नाही, तसेच्या तसे
स्वीकारले जातात असे पॅसिव्ह थॉट त्या पॅसिव्ह ब्रेनमध्ये थॉट घातले जातात, ते पुढे टिकतातच नाही. तुम्हाला पॉवरफुल आयडिया मिळाल्या जीवनामध्ये तर जुन्या आयडिया रिप्लेस होतात. ही एक सायकोलॉजिकल प्रक्रिया हे लक्षात घेत नाही. ह्या सगळ्याच्या मागे हेतू काय असतो, म्हणजे हेतुता करत असतील वा बिगर हेतुता, पण एक त्याच्या मागची रणनीती अशी असते की चारित्र्यहीनता हा सगळा दोष स्त्रियांचा आहे, पुरुषांचं त्याच्यामध्ये काही नाही. आणि तुम्ही धर्मग्रंथ सगळे पाहिले त्याच्यामध्ये हे दिलेलं ना सारखं, स्त्री ही अग्नी आहे, पुरुष हा लोणी आहे. स्वतःला तो लोणी म्हणतो, पण आता अग्नीजवळ असलं लोण्याचं काय होणार, ते वितळणारच. म्हणजे असं सारखं जस्टिफिकेशन आहे. तर ज्या देशामध्ये लोकशाही आली आणि जिथे निर्णय स्वातंत्र्य आलं तिथे हे संस्कार असे कसे उपयोगी पडतील. माणसाला प्रामाणिकपणा असावा नसावा हे उपयोगी पडेल, पण शुभम करोतीचं फार उपयोगी पडेल जीवनामध्ये असं मला वाटत नाही. आपदेवांना वाटतं, कारण त्यांना रिपिटेटिव्ह आणि पॅसिव्ह गोष्टी करण्याची सवय लहानपणापासून लागली असण्याची शक्यता आहे. पण ज्याला चर्चेतून समजून घेणं आणि कन्व्हिन्स झालं तर ती गोष्ट करणं अशी ज्याला सवय आहे, जो लोकशाहीचा गाभा आहे. चर्चा का होते तर मी दुसऱ्या माणसाचा दुसऱ्या व्यक्तीचा सन्मान राखतो. इथं स्त्रीचा सन्मानच नाही म्हणून ते उगाच म्हणायचं यत्र नार्यस्तु पूज्यन्ते. प्रत्यक्षात आपण पाहतो काय, यत्र नार्यस्तु पूज्यन्ते तत्रच खेटर मारनते, मारतात हो बायांना. असं कधी असं उलट होतं का की पुरुषाला मारलंय. तर ह्या सगळ्या गोष्टीचं फार अवडंबर करायचं आणि पुरुष प्रधान संस्कृतीचं संरक्षण करायचं. एक तर असं आहे की हे ज्या संघटनेतून येतात त्या संघटनेमध्ये मेल शॉविनिझम आहेच, तिथं स्त्रियांना स्थानच नाही. फक्त पुरुष पात्री असं ते राजकीय संघटन आहे. तर त्याच्यामध्ये असेच विचार ऐकणार लोक, एकमेकांना असेच सांगणार. बिलकुल. व्यंकटेशजी, याच्यावर तुमची प्रतिक्रिया. की संस्कार याचा अर्थ केवळ पूजापाठ असाच केवळ होतो, केवळ प्रार्थनाच असा होतो असं असेल तर मला वाटते क्यू करावी लागेल की प्रामाणिकता आणि चारित्र्य ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये येत असतात. आणि संस्कार हा प्रधान भाग असतो की ज्याच्यामुळे जीवनाची वाटचाल होत असते. ती होणार जर नाही तर ह्या समस्या राहणार ना. केवळ कायद्यामुळे, कायदा असलाच पाहिजे. आता बलात्कारासारख्या ज्या केसेस आहेत त्याच्या संदर्भामध्ये कायदा हा असलाच पाहिजे, परंतु कायदा पुरेसा होत नाही. तर माणूस स्त्री आणि पुरुष असा नाही आहे, तर पुरुषाला घडवण्याला देखील हा संस्कार आवश्यक आहे. स्त्रीच्या संदर्भामध्ये पूज्यभाव सतत राहिला पाहिजे. त्याला ती आईच दिसली पाहिजे, त्याला ती बहीणच दिसली पाहिजे. हे कुठे शिकणार तुम्ही. हा संस्कार हा शिवाजीचा आणि अनेक कितीतरी उदाहरणं आहेत, तर ते आपल्याला लोकांवरती सारखे बिंबवावे लागतील. तर याच्यावरती आपल्याला माझा एक बेसिक प्रश्न आहे व्यंकटेशजी, माझा एक बेसिक प्रश्न आहे की महिलांकडे जर माता म्हणून किंवा देवी म्हणून बघण्याचा मूळचा संस्कारच जर सगळ्या पुरुषांवर असेल आणि संस्कृतीतून तो सातत्याने बिंबवला जात असेल तर मग महिलांच्या वेशभूषेमुळे गैरप्रकार घडण्याचा प्रसंग उद्भवतोच कसा. एक लक्षात घ्या, पहिल्याच वाक्यामध्ये हे मी सांगितलं की ज्याची पूजा करायची आहे, आदर व्यक्त करायचा आहे, त्याच्या संदर्भातला पूज्यभाव मनामध्ये राहावा असं जर वाटत असेल तर त्याचं रूप देखील तेवढंच आदरणीय आपल्यासमोर असलं तर ते त्याला अधिक मदतीचं होईल, सहाय्यभूत होईल असं मी म्हटलेलं आहे. हे लक्षात घ्यावं. यात लक्षात घ्या, एकदा इंग्लंडच्या राणी एका संमेलनामध्ये आल्यात. इंग्लंडमध्ये एक हिंदुस्थानींचं संमेलन होतं आणि त्या संमेलनामध्ये त्या इंग्लंडच्या राणी एक प्रमुख अतिथी म्हणून आल्यात आणि त्यांनी असं म्हटलं की हिंदुस्थानच्या घरांमधला जो संस्कार आहे तो संस्कार फार महत्त्वाचा आहे. आमच्या देशामध्ये त्याची आवश्यकता आहे असं मला वाटतं. नाहीतर आमच्या देशामध्ये जे घटस्फोट होत आहेत आणि संसार उद्ध्वस्त होत आहेत, सगळं घर उद्ध्वस्त झालेलं आहे, तर ते रोखण्याकरता हा हिंदुस्थानी घरांमधला संस्कार तोच आवश्यक आहे आणि तो आम्हाला स्वीकारण्याची आवश्यकता आहे. तो कसा स्वीकारला जाऊ याचा आम्ही विचार करू. बिलकुल. व्यंकटेशजी, हे उदाहरण इतिहासातलं उदाहरण तुम्ही देता आहातच, मात्र आता सध्या माझ्याकडे पण ती उपलब्ध नाहीये. मात्र इंग्लंड मधल्या अत्याचारांची यादी आणि भारतातल्या अत्याचारांची यादी ही सुद्धा आपल्याला यासाठी काढून बघावी लागेल. सीमा साखरे आपल्या सोबत आहेत, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या. सीमाताई, आता विशेषतः कपड्यांचा जो मुद्दा या ठिकाणी चर्चेमध्ये मागच्या अर्धा तास आपण चर्चा करतो आहोत, हा मुद्दा
ज्यावेळी हे अशी विधानं केली जातात त्यावेळी तो एकाच वेळी संस्कृतीशी सुद्धा जोडला जातो आणि त्याच वेळी तो सुरक्षेशी सुद्धा जोडला जातो. अशा प्रकारे हे दोन्ही मुद्दे दोन वेगवेगळ्या गोष्टींशी जोडून प्रेझेंट करणं, याच्या मागे नेमका काय राजकीय हेतू असतो असं तुम्हाला वाटतं, की अनावधानानं अशी वाक्य केली जातात असं तुमचं मत आहे? मला असं वाटतं हे राजकारणी लोक राजकारणच करतात. हो, ते बलात्काराची समस्या मुळात समजूनच घेत नाही आणि त्यांना संस्कृतीच्या नावावर स्त्रियांवरती बंधनं टाकायची आहेत. सतत त्यांच्या पोशाखांबद्दल बोललं जातं. खरं म्हणजे पोशाखांचा आणि बलात्काराचा काही संबंध नाही. लहान लहान मुलींवर बलात्कार होतात, अडचणीतल्या स्त्रियांवर बलात्कार होतात, पण ते इश्यू डायव्हर्ट करतात. त्यांना संस्कृतीच्या नावाखाली स्त्रियांवर बंधनं टाकायची आहे, त्यांच्या पोशाखांबद्दल बोलायचं आहे आणि मूळ जो इश्यू आहे त्याला डायव्हर्ट करायचं आहे. मला या राजकारण्यांचा निषेध करावासा वाटतो, कारण बलात्कार ही वैयक्तिक समस्या नसून सामाजिक समस्या आहे आणि या राज्यकर्त्यांनी समजून घ्यायला पाहिजे की ही समस्या दिवसेंदिवस गंभीर होत आहे. त्याचा विचार गंभीरपणे करायला पाहिजे. सतत काय पोशाखाबद्दल बोलतात, पोशाखाचा संबंध असता लहान लहान मुलींवर बलात्कार कसे झाले असते, म्हाताऱ्या स्त्रियांवर कसे झाले असते, हे मुळामध्ये मूळ समस्या बाजूला ठेवून लोकांना डायव्हर्ट करणं आहे आणि स्त्रियांना बंधनात ठेवण्यासाठी, स्त्रियांना संस्कृतीच्या नावावर, संस्काराच्या नावावर पुन्हा तुम्ही घर सांभाळा, मुलांना सांभाळा, चांगले संस्कार करा असं म्हणून स्त्रियांवर बंधनं घालायची आहेत. मी खरं म्हणजे यांचा निषेध करते, कारण यांनी इश्यू समजूनच घेतला नाही किंवा समजून घेतला असेल तर त्याचं राजकारण करतायत. बिलकुल. आपल्यासोबत आदिती सारंगधर सुद्धा आहे. आदिती, हा कशाचा इफेक्ट आहे असं तुला वाटतं? कारण आता काळ बदलतो आहे. ज्या प्रकारामध्ये मागची पिढी आहे, जनरेशन गॅप हा आधी 20 वर्षांचा मानला जायचा, त्यानंतर तो 10, आता तर धाकटा भाऊ आणि थोरला भाऊ यांच्यामध्ये सुद्धा जनरेशन गॅप मानला जातो. इतका सगळ्या गोष्टी जलद गतीनं बदलत चाललेल्या आहेत. अशा परिस्थितीमध्ये जी सध्याची पिढी आहे ती अशा गोष्टींकडे कशी पाहते? अशा ज्या सूचना येतात, मग त्या राजकीय नेत्यांकडून येत असतील किंवा वेगवेगळे फतवे काढले जात असतील किंवा कुठल्याही स्तरातून त्या येत असतील, सध्याची पिढी कशी बघते? या किती सिरियसली अशा सूचनांना घेतलं जातं असं तुला वाटतं? सिरियसली म्हणण्यापेक्षा जो मुद्दा आता उपस्थित केला गेला की मुलींनी मदिरापान करू नये किंवा पब्स मध्ये जाऊन, त्यांचा परिणाम असा होतो की मुलींना नावं ठेवून म्हणाल्या त्याप्रमाणे लहान मुलींवर सुद्धा बलात्कार होतात. पूर्ण कपडे घालणाऱ्या, साड्या नेसणाऱ्या बायकांवर सुद्धा अतिप्रसंग झालेला आहे, आपण पाहिलेला आहे. तेव्हा बिलकुल. आपला संपर्क नीट होत नाहीये, आवाज आदितीचा आपल्यापर्यंत व्यवस्थित पोहोचत नाहीये. बिलकुल. आदिती, माझा आवाज येतोय तुमच्यापर्यंत व्यवस्थित? हो, तुमचा आवाज येतोय. ओके, कंटिन्यू प्लीज. उत्तर पूर्ण करा तुमचं. मला असं वाटतं की याला काही प्रमाणात मुली सुद्धा जबाबदार असतात, काही मुली. कारण आपण कुठे राहतो, कुठल्या एरियात राहतो, आपण कुठे चाललोय, कोणाबरोबर चाललोय ह्याचं भान सुद्धा त्या कधी कधी बाळगत नाही. घरात उठून गाडीत बसल्यानंतर पब मध्ये जाऊन परत काही वेळात गाडीत बसून घरी असे कपडे घातले, तिच्यापाशी सिक्युरिटी असते काही प्रमाणात तरी. पण रिक्षात बसून किंवा बसनी फिरणाऱ्या मुली किंवा एकट्या जाणाऱ्या मुली, पब्लिक ट्रान्सपोर्टनी करणाऱ्या मुलींनी असे कपडे घालून लोकांसमोर राहिलं तर कदाचित थोडासा गोंधळ होऊ शकतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे बघण्याची प्रवृत्ती. आता विम्बल्डनची मॅच समजा आपण बघायला सुरुवात केली तर त्या छोटे छोटे स्कर्ट्स घालणाऱ्या मुलींच्या पायांकडे लक्ष देणार की त्यांच्या खेळाकडे लक्ष देणार? तेव्हा तुमची विचारसरणी कशी आहे, तुमची विचारधारा कशी आहे यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात. जरा गोंधळ तिकडे झालाय. बिलकुल. सीमा साखरेंना सुद्धा याविषयी बोलायचं होतं. सीमाजी. हो, मला ही मतं पटत नाही. मुलींनी कुठे जावं, कुठे जाऊ नये, कसं वागावं, त्यांच्यावर बंधनं घालायची आणि मुलींना जबाबदार धरायचं आणि तेही कोणीतरी स्त्री वक्त्यांनी म्हणावं की मुली जबाबदार असतात. मला असं वाटतं हा गैरसमज पसरवणं आहे. मुली जबाबदार पूर्णपणे नाही आणि इश्यूला डायव्हर्ट करायचं. मुली बाहेर जाणार, फिरणार, त्यांना प्रवास करावे लागणार, एकटं जावं लागणार. आता परिस्थितीचं भान ठेवणं
आणि लोकांनी त्यांच्यावर आक्रमण करणं याचा हिशेब करायला पाहिजे. आणि म्हणून मला असं वाटतं स्त्रियांनी तरी अशा विषय मांडू नये, कारण बलात्काराची समस्या ही फार गंभीर आहे आणि पुरुषांच्या आक्रमकतेमुळे आलेली आहे. त्यांना भान नाही की या स्त्रिया आता फिरणार आहेत, मोकळ्या होणार आहेत, त्यांना पुढे जायचं आहे, त्यांचे मार्ग आपण बंद करू नये. आणि म्हणून उगाच स्त्रियांना नावं ठेवून त्यांच्यावर बंधनं घालण्याच्या गोष्टी करू नये. त्यांना मोकळेपणाने फिरू द्या की हा समाज सुधारा, लोकांच्या नजरा सुधारा आणि लोकांवरती टाका की कायदा आहे. त्यांना तुरुंगाची भीती वाटली पाहिजे, बेअब्रूची भीती वाटली पाहिजे, Exactly. त्यांचा विचार करायला पाहिजे. बिलकुल, या सगळ्या गोष्टींचा विचार करायला पाहिजे. कदाचित काहीतरी गैरसमज झालेला दिसतोय. आदिती, ब्रेक घ्यायचा आहे, मात्र त्यापूर्वी काही बोलायचं असेल तर. नाही सीमाताई, मला फक्त एवढंच म्हणायचं होतं की भान राखून मुलींनी सुद्धा वागावं. काही वेळा त्यांना अति करतात काही मुली आणि त्यामुळे समोरचा माणूस उत्तेजित केला जातो. 100% चूक डेफिनेटली मुलींची नाहीये, पण पुरुषांच्या मानसिकतेत बदल होईपर्यंत तरी ही काळजी आपण घ्यायला हवी, कारण एवढी सिक्युरिटी आपल्याला सरकारकडून आत्ता पुरवली जात नाहीये, त्याचा टॅक्स अजून आपल्याकडून घेतला जात नाहीये कदाचित. बिलकुल, म्हणजे विक्टीम होण्याआधी सावधानता बाळगणं ही सध्याची गरज आहे, असा एक प्रॅक्टिकल मुद्दा आदितीने मांडलेला आहे. व्यंकटेश अब्देवजी, ब्रेकवर जाण्यापूर्वी ज्या 2 आपल्या महिला पार्टिसिपेंट्सनी मुद्दे मांडले ते तुम्ही ऐकलेले आहेतच. शेवटच्या भागामध्ये प्रश्न असा आहे की महिलांना कुठले कपडे घालावेत याचा सल्ला देणारी ही खरी आपली संस्कृती आहे असं आपण समजायचं, की पुरुषांना महिलांकडे आदरानं पाहायला शिकवणारी संस्कृती ही खरी आपली संस्कृती आहे असं आपण समजायचं? मला असं वाटतं आदिती अभिनेत्री आहे, त्यांनी जो विचार मांडला तो मी जरा पुढे नेतो. सीमाताईंबद्दल आदर आहे, परंतु त्यांनी पण माझ्याही प्रश्नाचं उत्तर द्या. इंटरप्रिटेशन चुकीचं केलं असं मला वाटतं. कारण बंधनात नको, स्त्री ही बंधनात नको, मुलींना कुठलंही बंधन टाकायला नको असं म्हणता म्हणता आम्ही त्यांना त्यांच्या विकृत गोष्टीचं, वाईट गोष्टीचं उदात्तीकरण करतो आहोत का? हा नुसता कपड्यांचा प्रश्न नाही आहे. हो. पब संस्कृती जी आहे त्याच्यामध्ये दारू पिणे, मद्यपान करणे आपल्याला आवडेल का? ही चांगली आहे का? आपण कशाला मग जाहिरात करतो की मद्यपान करणे वाईट आहे, असं आपण का म्हणतो? मुलींनी तिथे जाऊन, युवतींनी, स्त्रियांनी, महिलांनी तिथे जाऊन मद्यपान करायचं आणि मी अशा कित्येक अशा केसेस पण तिथे पुरुषांनी तिथे जाऊन पुरुषांनी मद्यपान करणं हे पण तितकंच वाईट आहे, हे पण तुम्ही सांगा ना. सांगतोय. आणि त्यांना असं उचलून आणावं लागणं. जर पुरुषांच्या बाबतीत जसं दारू पिणं वाईट आहे किंवा ह्या गोष्टी करणं वाईट आहे, तसं स्त्रियांच्याही बाबतीत ते वाईट आहे. म्हणजे पब संस्कृती ही जी आहे तर त्याचं उदात्तीकरण करता कामा नये कुठल्याही परिस्थितीमध्ये. तर ही पब संस्कृती आपल्याला न परवडणारी आहे. तर पब संस्कृतीविषयीची तुमची मतं आमच्या लक्षात आली. अब्देवजी, व्यंकटेशजी, अगदी आपल्याकडे वेळ कमी आहे. माझ्या प्रश्नाचं तुम्ही उत्तर दिलं नाहीत, त्याचा आधी उत्तर द्या की महिलांना कपडे घालण्याचा सल्ला देणारी ही खरी संस्कृती की महिलांकडे आदरानं पाहायला लावणारी पुरुषांना ही खरी संस्कृती? नवीन नुसत्या आदराने पाहायला लावणारी नाही, तर त्यांच्याविषयी पूज्यभाव व्यक्त करणारी, त्यांची पूजा करणारी ही आमची खरी संस्कृती आहे. यत्र नार्यस्तु पूजन्ते रमन्ते तत्र देवता, हे त्याच्याकरता म्हटलं मी. बिलकुल, म्हणजे परदारेषु असं जे म्हटलं, परस्त्री माते समान. बिलकुल, हा जो संस्कार आहे हा सगळ्यात महत्वाचा, तीच आमची ठीक आहे. म्हणजे बिकिनी घालू नका असा सल्ला देणं हे काय आपल्या संस्कृतीचं लक्षण नाही असं हे तुम्ही मान्य करताय? नाही नाही, त्याची मर्यादा लक्षात घेत असताना बिकिनी किंवा हे तोकडे कपडे हे घालणे योग्य नाहीच आहे ना. हे कुठे योग्य आहे? हे घालणे पण योग्य नाही. आणि त्याच्यासोबत हा महिलांविषयीचा आदर हा अधिकाधिक असला पाहिजे. तो असला तर बाकीच्या ज्या गोष्टी आहे, विकृत गोष्टी ज्या मनामध्ये निर्माण होत असतात, बलात्कार करण्याविषयी, म्हणजे या दोन्ही बाबी तितक्याच महत्त्वाच्या आहेत असं तुमचं विवेचन आहे. ते वाढवलं पाहिजे. बिलकुल, ठीक आहे. आदिती, शेवटचा मुद्दा. मला असं वाटतं की काय संस्कृती आतापर्यंत चालत आली आहे किंवा आपण विचार करतोय हा मुद्दा बाजूला, प्रत्येकाने प्रत्येकाचं आपापल्या परीने संरक्षण करणं ही खरी संस्कृती. कारण एक सक्षम स्त्री म्हणून हे ठामपणे सांगू शकते की उद्या काही घडलं, सरकारने कितीही नियम केले तरी तुमच्या बाबतीत काही कधी घडू शकतं. तुम्ही तुमचं संरक्षण करण्यासाठी सेल्फ डिफेन्स नावाचा प्रकार जो निर्माण झालेला आहे, ज्याचं प्रशिक्षण दिलं जातो, तो कृपया सगळ्या स्त्रियांनी
विचार करा तो घ्या आणि स्वतःचं संरक्षण स्वतः करण्याचा प्रयत्न करा. कारण नियम निघेल तेव्हा निघेल, त्यांना शिक्षा होईल तेव्हा होईल. सरकारला बिलकुल. म्हणजे सध्याच्या काळाची गरज ही आत्मसंरक्षण ही खरी गरज आहे आणि त्यामुळे तीच सध्याची सगळ्यात योग्य संस्कृती असं आदितीचं म्हणणं आहे. आपली वेळ संपत आलेली आहे. डॉक्टर कुमार सप्तर्षी, अगदी कमी वेळ आपल्याकडे उरलेला आहे. ज्या प्रकारे अशा प्रकारची स्टेटमेंट्स केली जातात त्याला सगळ्या महिलांचा तर विरोध आहेच. उद्या पबमध्ये जाणाऱ्या महिला अचानकपणे सगळं काही बंद करतील अशातला सुद्धा भाग नाही. तरी सुद्धा मग अशा विधानं मात्र केली जातात, त्यांची राजकीय उपयुक्तता काय, मग कशामुळे ही केली जातात? एक असं आहे अमोल, याच्यातला खरा मुद्दा आहे तो राजकीयच आहे. हो, आम्ही आता सत्तेवर आहोत आणि आमची आज इतक्या वर्षाची विचारसरणी आहे, तर आम्ही याचा धाक लोकांना दाखवणार. प्रत्येक मूलतत्ववादी किंवा प्रत्येक कट्टरपंथी कुठल्याही धर्मातले हो. अशाच पद्धतीने वागतात. त्या स्त्रिया हा दुबळा आता हे मुतालिकला आणतायत. हे गोव्याचे जे महान जे आहेत मंत्री ढवळीकर, हो. ते मुतालिकला आणतात. आणि यांची बायको सनातन प्रभेची आहे. हो. हे कट्टरपंथी याच्यातलेच आहेत आणि त्यांना आपला धाक लोकांना दाखवणं त्याच्याकरता हे असं चाललेलं आहे. होता होता आपण किती लोकांचं स्वातंत्र्य रेटू शकतो आणि आपला सल्ला म्हणजे थोडक्यात आपला आदेश लोक किती मानतात आणि सर्व लोक यांच्या कमांड खाली येतात का, याचे हे छोटे छोटे प्रयोग आहेत. बिलकुल. आणि म्हणूनच या आत्ताच्या नव्या सरकारची, मोदी सरकारची ही टेस्ट आहे की तुम्हाला लोकांनी मतं दिली आहेत, त्याच्यात मध्यम मार्गी आणि देशाचा विकास करण्याकरता बिलकुल. दिली आहेत का. शंकराचार्यांनी साईबाबावर कुरघोडी करायची या आणि या आता संस्कृतीचे रक्षक पोलीस सगळीकडे फिरणार. संस्कृती बिलकुल. म्हणजे सप्तर्षी, जर तुमचा जो मूळ मुद्दा आहे तो निश्चितपणे लक्षात आलेला आहे. याच्या मागचे हेतू हे केवळ अनावधानाने केलेली वक्तव्य एवढ्या पुरतच नाही, तर याच्या मागे एक मोठे राजकीय हेतू आहेत. ते हेतू काय आहेत हे सुज्ञ जनतेने लक्षात घ्यायला हवं. जनता तशी घेतीये अशी आपण अपेक्षा करूया. या विधानांचा प्रत्येकाने सोयीस्कर अर्थ कसा लावायचा हेही प्रत्येकावर अवलंबून आहे. मात्र त्याच्यावर चर्चा होणं गरजेचं होतं आणि त्यासाठी या चर्चेमध्ये सहभागी झाल्याबद्दल चारही मान्यवरांचे आभार. रोखोकमध्ये आज आम्ही इथेच थांबतोय. ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झी 24 तास. रहा एक पाऊल पुढे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.